अजितदादांनी नाना पाटलांना उमेदवारी दिलीच पाहिजे अशी आमची एक सकल धनगर समाजाच्या वतीनं मागणी आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी समाजामध्ये राष्ट्रवादी पक्ष कसा बळकट होईल याचं त्या ठिकाणी नाना पाटलांनी काम दाखवून दिलेलं आहे. नमस्कार, मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. येत्या 27 मार्चला विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये जे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते म्हणजे एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाकडे आहे. तर ती जागा, विधान परिषदेची जागा, जे अजित पवार यांचे निष्ठावंत अनुयायी आहेत, जे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात, ज्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून गेली 5 वर्ष काम केलेलं आहे, ते जिल्हा बँकेवरती संचालक म्हणून काम केलेले आहे, असे विश्वासराव देवकाते पाटील उर्फ नाना पाटील यांना विधान परिषदेची जागा मिळावी, उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक मागणी करत आहेत. त्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील त्यांच्या समर्थकांनी विधान परिषदेची जागा विश्वासराव देवकाते पाटील यांना मिळावी अशी मागणी केली होती. आता होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी देखील अजितदादांकडे काही शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे. ते विश्वासराव देवकाते पाटील यांचे समर्थक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार, आपल्याला काय वाटतं की कशा पद्धतीने आपण नाना पाटलांची मागणी विश्वासराव देवकाते यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करणार आहात? या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला एक विधान परिषदेची जागा आहे आणि अनेक जणांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सर्व कामकाज हे आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली चालतं आणि नाना पाटलांचं काम पाहिलं आणि दादांचं नाना पाटलांनी केलेल्या कामाचं कौतुक पाहिलं किंवा आजपर्यंत दादांनी सुद्धा नाना पाटलांनी केलेलं काम जे पाहिलंय, यावरून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना असं वाटतंय की या वेळेला 27 मार्चला जी विधान परिषद होईल त्या विधान परिषदेला आदरणीय नाना पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि दादा त्या ठिकाणी त्यांना आमदारकीची संधी त्या ठिकाणी निश्चित देतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. आपल्याला काय वाटतं साधारणतः? अजितदादांनी नाना पाटलांना उमेदवारी दिलीच पाहिजे अशी आमची एक सकल धनगर समाजाच्या वतीनं मागणी आहे. त्याचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून नाना पाटलांकडे पाहिलं जातं. आणि आपण बघितलं असेल की बारामती विधानसभा असेल किंवा पुणे जिल्ह्यात अनेक मतदारसंघामध्ये नाना पाटलांचा फार मोठा प्रभाव आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नाना पाटलांपासून खूप मदत मिळाली आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की अजितदादांनी आता या उमेदवारीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. नाना पाटलांच्या पाठीमागे फक्त धनगर समाजच नाही तर सर्व बहुजन समाज त्यांच्या भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभा आहे. तर अजितदादा हे राष्ट्रीय नेतृत्व आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर त्यामुळे अजितदादांना ही संधी अजितदादा तिथे करू शकतात अशी आमची भावना आहे आणि अजितदादा 100% यावेळेस नाना पाटलांना न्याय देतील. आपल्याला काय वाटतं? की यावेळेस त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा हे निश्चितपणे त्या ठिकाणी नाना पाटलाचा विचार करतील आणि नाना पाटलांना विधान परिषदेवर घेतील अशी अपेक्षा आहे. कारण दादांनी नानांचं कार्य पाहिलेलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी समाजामध्ये राष्ट्रवादी पक्ष कसा बळकट होईल याचं त्या ठिकाणी नाना पाटलांनी काम दाखवून दिलेलं आहे आणि जर आता संधी दिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाला फायदा होऊ शकतो आणि म्हणून आदरणीय दादांनी त्या ठिकाणी नानांना संधी द्यावी अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी सर्व तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच बहुजनांचा एक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय नाना पाटील देवकाते यांना येत्या 27 मार्चला त्या ठिकाणी विधान परिषद मिळावी अशी कारण बऱ्याच वेळा पाटलांनी मागणी केलेली आहे आणि त्याच्याकडं खरं तर दादांनी सुद्धा त्याच्या गांभीर्याने विचार केलेला आहे. त्यांनाही निश्चितच महाराष्ट्रातून बरीच जरी मागणी असली तरी पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा प्रभाव आहे, महाराष्ट्रामध्ये धनगर समाजामध्ये ज्यांचा प्रभाव आहे अशी व्यक्ती म्हणजे आदरणीय नाना पाटील यांना निश्चितच यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष जे आपले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय अजितदादा हे निश्चितच विचार करतील असं आम्हाला वाटतं.
नक्कीच आता आपण विश्वासराव देवकते पाटील यांच्या समर्थकांसोबत बोललो. त्यांना विश्वास आहे की विधान परिषदेची जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी एक मिळालेली आहे, तर ती जागा उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा ती जागा विश्वासराव देवकते पाटील यांना देतील. कारण काय की विश्वासराव देवकते पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी जे सामाजिक काम उभं केलेलं ते मोठं आहे आणि धनगर समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांना विश्वास आहे की ती जागा विश्वासराव देवकते पाटील यांना मिळेल. पाहूया 27 तारखेला. खरं तर एक जागा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढं मोठा पेच निर्माण होणार आहे, कारण या जागेसाठी अनेक जणांनी फिल्डिंग लावलेली आहे. त्यामध्ये विश्वासराव देवकते पाटील यांची वर्णी लागते काय हे आपल्याला 27 तारखेलाच कळेल.